श्री मल्लारी विजय अध्याय 5. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री दत्तात्रेयाय नम. श्री भगवतीय नम. जय जयादी जयाद्री वासिया. जय जयाद्री मणिसूदना. आता नमो वागेश्वरी जी असे भक्त कैवारी. जय जयाजी सदानंदा. बुद्धी द्यावी मती मंदा. ग्रंथसिद्धी सनावया सरस्वतीची राहावी दया. जय जय जगन्नाथा म्हाळसा रमणा वरदायका. जय जयाजी भवानी शंकरा. तुझला करी मी नमस्कार. मागील अध्यायी कथन मार्तंड स्वरूपाचे वर्णन. वर्णिता झाला अंबादास. धरोनिया मार्तंडाचा ध्यास. महेश सांगती धर्मा. 8 मूर्ती रूपे मार्तंडा. पृथ्वी जल तेज वायू चंद्र सूर्य अग्नी नभू. तया माझी मार्तंड रूप. सानिध्य असावे देव स्वरूप. नाभी कमळी ब्रह्मदेव. सृष्टी रचावया करी नेम. वर्षाधिपती भगवान इंद्र असे जाण. मार्तंड आज्ञे करून जग करी पालन. महेश म्हणती धर्मा. दैत्यवधाच्या कर्मा. प्रेरक माझा मार्तंड. रूप धरिले प्रचंड. तो जगाचा चालक पालक आणि मालक. तया आज्ञेविन काही होत नाही लवलाही. महेश सांगती धर्मा. नित्य करावे कर्मा. तू यज्ञ करून शुद्ध करी शरीर. शुद्ध होता काया. सांगीन मार्तंडाची कथा. कथा करता श्रवण. विघ्ने हरते दारुण. कोठे करावा यज्ञ मंडप. सांगे मज मायबाप. तुझे आज्ञे करून करीन यज्ञ पूर्ण. शंकर म्हणती युधिष्ठरा. यज्ञ करावा पांडेश्वरा. पांडेश्वर लिंगा समीप. तुम्ही घालावा यज्ञ मंडप. धर्म म्हणे महेशा. नसे तेथे जलाशया. जलाविन करावा यज्ञ. कसा तो सर्वज्ञ. जलाशयाची पूर्तता. रात्रीत होईल तत्वता. ब्रह्मदेवाचा कमंडलू. लवंडून आणू जलू. पांडेश्वराच्या उत्तर भागी जलाशय वाहिल वेगी. आणिक यज्ञ पुरा करीन माझे कृपे करून. शंकर म्हणती नंदकेश्वरा. सत्वर कैलासी गमन करा. घेऊन यावे गजानना. गुरु मार्तंड दर्शना. नंदी गमन करी कैलासी. आणि बोले गजाननासी. वेगे चलावे मार्तंड दर्शना. आज्ञा केली पार्वती रमणा. इंद्र पूर्व दिशेचा मालक. जागाना देई चालक. पूर्व दिशा मज मिळता. मी येईन तत्वता. नंदी म्हणी मयुरेश्वरा. चल वेगी जेजुरा. मार्तंड यज्ञे करून पूर्व दिशा तुझ अर्पिन. सैन्यसह गजानन निघाला त्वरे करून. जयाद्री समीप येऊन राहिला शबिरी देऊन. नंदी सांगे श्री शंकराशी. इंद्रेण दिले जागेशी. म्हणून राहिला गजानन कैलास पर्वती जाऊन. ऐकता ही कहाणी. शंकर आज्ञा पिले नंदीसी. सत्वर जाऊन पुरंदरासी. पाशे बांधावे इंद्रासी. महेश आज्ञे करून पाशे बांधला पाकशासन. मयुरेश्वर घेऊन आनंदित होऊन आनंदित. पूर्वेस राहिला सदोदित. धर्मास सांगे शंकर. नित्य पूजनी मयुरेश्वर. यज्ञ करी हर्षे करून. न्यून्य न पडे तेने करून. मार्तंड पुराणिक गौतम. आदरे बोलवावे मुद्दाम. ब्रह्माद्रीवर असे ब्रह्मदेव. बोलविण्या पाठवी भीमदेव. धनुर्धारी अर्जुन यज्ञाते ठेवी रक्षण. पांडवासह गजानन पांडेश्वरी मांडती ठाण. शास्त्रोक्त यज्ञवेदी करून प्रशस्त मंडप घालून. मग साहित्य मांडून धर्मवंदी गजानन. भीम गेला ब्रह्माद्री. आमंत्रण द्यावया ब्रह्मायासी. ब्रह्मदेव असे समाधिस्थ. भीमतयाना नमस्कारित. वाट पाहे एक मुहूर्त. परिसमाधी न उतरत. भीम रौद्र स्वरे ओरडत. परी ब्रह्मांड हालत. उभा राहुणी कष्ट पडता. भीमे केले कमंडलू पालथा. तेने वाहिला सरिता ओघ. जो आला यज्ञमंडपा समीप. भीम निघाला तेथून. यज्ञमंडपी आला धावून. ब्रह्मयाची समाधी भंगता. कमंडलू झाला देखता. म्हणे कोण केले हे कृत्य. तप माझे झाले खंडित. प्रभाव रोखे चालता. यज्ञमंडपी झाला पोहोचता. धर्म आणि बंधू ब्रह्मयासी लागती वंदू. ब्रह्मदेव म्हणती धर्मा. कोणी केले या कर्मा. धर्मे भीमासी धरिले. ब्रह्मयाचे पायी वाहिले. म्हणे देवादिदेवा. नसे येथे जलाशयाचा ठेवा. म्हणून भीम हस्ते करून कमंडलू सांडिला. मार्तंड आज्ञे करून तरी आता कृपा करी. भीमा अवघी क्षमा करी. ब्रह्मा म्हणे धर्मा. तुम्ही मांडले यज्ञ कर्मा. तेने संतोषले मनास. भीम केले मी क्षमेस. कमंडलूतील हे पाणी तुम्ही आणले यज्ञस्थानी. ते पवित्र गंगाजल. करा नदी नामे विराजेल. इति श्री मल्लारी महात्मे सन्मानार्थ सन्मता जयाद्री जय महात्मे. श्री मल्लारी विजये 5वा अध्याय कोडहा. श्री सदानंद अर्पणामस्तु. शुभम भवतु.
श्री मल्हारी विजय अध्याय 6. श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री कृष्णाय नम, श्री जगदीश्वराय नम. आता नमो म्हाळसा कांता, सच्चिदानंदा सदानंदा, प्रार्थना करुणी जगदीशा, मागील सर्व आशीर्वाद. मागील अध्यायी कथन. करा नदी झाली उत्पन्न, पांडेश्वरी करावया यज्ञ, धर्म झाला सिद्ध. आता ऐका कथन. पुरंदर इंद्राचे स्थान, मयुरेश्वर राही गजानन, मार्तंडाज्ञे करुण. पांडेश्वरी यज्ञमंडपी, यज्ञ झाले सुखासुखी, ब्राह्मण आणि पांडव, यज्ञमंडपी देती ठाव, कार्य चाले निर्विघ्न. अर्जुन करी रक्षण, मंत्रमंती ब्राह्मण, आहुती गिळी हुताशण, यज्ञ कार्य पाहुण. गणेश डोलवी मान, तो इंद्रदूत येऊन, करी सर्व प्रणाम. म्हणे नंदीने इंद्रासी, पाशे बांधले पुरंदरासी, अपराध न स्मरे इंद्रा, तेने वेदना होती शरीरा. तरी गजवदना गजानना, इंद्रे काय केला गुणा, तो सांगावा दयाघना, जेणे संतोष वाटे म्हणा. गजवदन म्हणे एकदूता, इंद्र झाला मज अपमानिता, मी मार्तंड यात्रेशी येता, झाला मज हकालता. मी जाता कैलासी, कथा समजली शिवासी, तेने पाठवुनी नंदीसी, पाशे बांधले इंद्रासी. मार्तंड यात्रेसी येता, अंगणी राखावे समजता, ही आज्ञा मोडून इंद्रमज दिले हकलून. तरी हे इंद्रदूता, क्षण न गमी आता, जयाद्रीवर जाऊन संतोषी तोषवी म्हाळसा रमण. इंद्रदूत येऊनी जयाद्रीवर, प्रार्थना करी वारंवार. म्हणे हे पार्वती रमणा, इंद्रे पाशे झाला मरणा, देवाधिदेव शंकरा, तारी आता इंद्रावर. दूत सांगती शंकर, येऊनी लावी भंडार घेऊनी सत्वर, दूते पाहिला पुरंदर, फेकता पांडार पाशावर, इंद्र सुटला सत्वर, वायू वेगे येई जयाद्रीवर, म्हणे क्षमा करी उमावर. पाया घालुनी लोटांगण, तोषवी उमा रमण, प्रसन्न होऊनी शंकर, म्हणे राही पुरंदरावर. तू असे पूर्वाधिपती, परी मार्तंड यात्रे माझी, कोणी नसे दिशापती. मार्तंडाज्ञाप्रमाण न हटकावे कोणा, राहू द्यावे अंगणा. पांडवास ईशाचे स्थान, नैऋत्येस मजला मान, पूर्वेस गौरी गजानन, स्थान देई म्हाळसा रमण. शंकर म्हणती इंद्रवरा, तू राहावे पुरंदरा, पश्चिमेस वास करी, मार्तंड आज्ञे करोनिया. या विपरीत वागता, इंद्रपद जाईल तत्वता, पांडवाचा यज्ञ संपता, मी येईन तुझ्या आश्रमा. आज्ञा घेऊन इंद्र पाहता झाला पुरंदर, झाली हकीकत निवेदन, नंदी करी यज्ञमंडपी येऊन. स्थान दिले कोणा कोणा, सांगता झाला सर्वांना. मयुरेश्वरा स्थापुनी पूर्वेस, पूजुनी वाहिले दुर्वेस. ब्रह्मदेव म्हणे मयुरेश्वरा, ग्राम निर्मी मयुरेश्वर, शुक्ल पक्षी भाद्रपदात, मंगळवारी येती भक्त, तुझी आराधना करून, दुर्वांकुर करती पूजन. तया सहाय्य होऊन, प्रसन्न होई गौरी नंदन. ब्रह्मा येऊनी यज्ञमंडपी, सहाय्य करी गौतमासी. ब्राह्मणाचा करुणी सत्कार, वारंवार करी नमस्कार. मुनीवर गौतम, द्विजासी बोले उत्तम, यज्ञे करुणी प्रयोग, तुम्ही साधावा सुयोग. एक एक मुहूर्त यज्ञी करती प्रयोग, तेने संतोषे यज्ञ नारायण, प्रज्वलित झाला हुताशण. इति श्री मल्हारी महात्म्ये सन्मातार्थ जयाद्री महात्म्ये. श्री मल्हारी विजये 6वा अध्याय गोडहा. श्री मार्तंड भैरवा अर्पणामस्तु. शुभम भवतु.